नमस्कार मित्रांनो, 9वा MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 जो आहे तो अलीकडे प्रदान करण्यात आलेला आहे। इथं चुकून 2024 झालेलं आहे, तर थोडं ॲडजस्ट करा। तर हा पुरस्कार जो आहे तो हवामान अनुकूलन शेतीसाठी देण्यात आलेला आहे डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना। श्रीनिवास राव जे आहे ते ICAR NAARM म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटचे संचालक आहेत। त्यांना हा पुरस्कार हवामान अनुकूलन कोरडवाहू शेतीवर भर देण्यासाठी देण्यात आलेला आहे। कोरडवाहू शेतीमध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाईल तर त्याबाबत त्यांनी संशोधन केलेले आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे आणि या वर्षी तर खूपच महत्त्वाचा ठरतो, कारण हे वर्ष MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। MS स्वामीनाथन यांनाच भारतीय हरित क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे, ज्याचं स्वरूप जे आहे ते 2 लाख रुपये रोख दिले जातात आणि सुवर्ण पदक दिलं जातं। हा जो पुरस्कार सोहळा आहे हा हैदराबाद या ठिकाणी संपन्न झाला होता 19 एप्रिल 2026 रोजी आणि हा पुरस्कार माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते श्रीनिवास राव यांना प्रदान करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।